हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे ताबडतोब अशी 2 मिनिटात होणारी पाटोड्याची भाजी। हा मसाला तुम्ही पाहिला असेल, मी व्हिडिओ टाकला आहे। हा मसाला आपण बाहेरगावी जाणाऱ्या मुलींसाठी किंवा व्यक्तींसाठी बनवलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लाल तिखट, हळद आणि थोडासा सब्जी मसाला टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जे बाहेरगावी असणाऱ्या मुलांसाठी द्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही यामध्ये कांदा पावडर आणि लसूण पावडर टाकायला विसरू नका। त्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करा। किती मसाला द्यायचा आहे, काय आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करा आणि हा मसाला तयार करा। कारण की हा मसाला घरी असणाऱ्या गृहिणींसाठीही खूप चांगला आहे। भाजी ताबडतोब बनते, वेळेवर वाटण्याची गरज नसते, फक्त लसूण कांद्याची पेस्ट आपल्याला बनवायची असते। त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी खूप विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे की बाहेरगावी असणाऱ्यांसाठी, कारण की माझ्या घरचे बाहेर असतात, त्याच्यामुळे मी हे खूप विचार करून व्हिडिओ बनवलेले आहेत। यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता बाहेरगावी असणाऱ्यांसाठी काय करायचं आहे, तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये डायरेक्ट हा मसाला टाकून द्यायचा आहे। थोडंसं परतवायचं आहे, थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला ही पाटोड्याची भाजी बनवून घ्यायची आहे। आता मी यामध्ये, आपण घरी आहोत त्याच्यामुळे मी लसणाची पेस्ट टाकूून घेतलेली आहे। हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये मसाला आपला भाजलेला आहे, तरीही आपण यामध्ये थोडंसं परतून घेऊ आणि लगेच यामध्ये थोडंसं पाणी ॲड, बघा छान परतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेवढी आवश्यकता आहे, जेवढं लागते। आता मी 2-3 माणसासाठी बनवत आहे, व्यक्तींसाठी बनवत आहे, तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं 1 प्लेट अशी भाजी बनवू शकता। हे बघा, हे आहे पाटोड्या जे मी बनवलेल्या आहेत। पालक पाटोडी आहे, यामध्ये मी थोडीशी पालकही ॲड केलेली आहे। आता अशा पाटोड्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे, ते नक्की पहा। आणि हे पाटोड्या आणि हा मसाला तुम्हाला सोबत द्यायचा आहे, त्या मसाल्यानुसार ते कुठलीही भाजी बनवून खाऊ शकतात। कुठलाही वेळ जात नाही, लगेच काही घाटण्याची गरज नाही आहे। रूमवर असल्यामुळे ते काही मुली काही वाटत नाहीत, काही बनवत नाहीत, त्यामुळे हे पटकन अशी होणारी रेसिपी आहे। यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या वड्या शिजण्यासाठी जास्तीत जास्त 2 मिनिटं लागणार आहेत। आता हे झाकून ठेवायचं आहे। हे बघा, थोडी घट्ट झालेली आहे भाजी, हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। वाफेनेच आपल्या ह्या वड्या शिजून जातील। हे बघा, वड्या आपल्या शिजलेल्या आहेत। कुणीही म्हणणार नाही की बनवून ठेवलेल्या पाटोड्याची भाजी आहे म्हणून। टेस्टही सेम आहे आणि भाजी खूप छान अप्रतिम लागते, कारण हा मसाला वाटलेला आहे त्याच्यामुळे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा आठवडा पूर्ण मी अशाच रेसिपी टाकणार आहे जे बाहेरगावी असणाऱ्यांसाठी, तर व्हिडिओ नक्की पहा आणि पूर्ण पहा, स्किप करू नका। थँक्यू।